नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत शक्तीच्या उपासनेला महत्त्व आहे. शक्ती ही एकमेव वैश्विक सत्ता मानली गेली आहे. नवरात्रीमध्ये माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण विशेष फलदायी आहे. याशिवाय वर्षभर भक्तजन दुर्गा सप्तशतीचे पठण करतात आणि देवी मातेला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद घेतात. दुर्गा सप्तशती म्हणजेच देवी महात्म्य किंवा चंडीपाठ. मार्कंडेय ऋषींनी हे देवी महात्म्य संस्कृतमध्ये 700 श्लोकात सांगितले आहे. या ग्रंथाचे एकंदर 13 अध्याय आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे अध्याय पुढीलप्रमाणे वाचावे किंवा ऐकावे. अश्विन शुद्ध प्रतिपदा पहिला अध्याय, अश्विन शुद्ध द्वितीया दुसरा अध्याय, अश्विन शुद्ध तृतीया तिसरा अध्याय, अश्विन शुद्ध चतुर्थी चौथा अध्याय, अश्विन शुद्ध पंचमी 5वा व 6वा अध्याय, अश्विन शुद्ध षष्ठी 7वा व 8वा अध्याय, अश्विन शुद्ध सप्तमी 9वा व 10वा अध्याय, अश्विन शुद्ध अष्टमी 11वा 12वा व 13वा अध्याय, अश्विन शुद्ध नवमी 14वा 15वा व 16वा अध्याय. या प्रकारे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे किंवा ऐकावे. मित्रांनो, आज आपण वाचन करणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. सूत शौनकाते सांगत, मार्कंडेय शिष्या निरोपित, मेधासुरथासी कथित, ध्यानपूजन देवीचे. ऋषी म्हणे नृपा लागून, ऐके देवीचे ध्यानपूजन. देवी असे त्रिगुणा आपण, राजसी तामसी सात्विकी. त्रिप्रकारांची देवी जाण, विश्वस्वरूपे सर्व आपण. चंडिका दुर्गा भद्रा म्हणून, बहुनामे वर्णिती. हरीची योग निद्रा भगवती, ईस महाकाली ऐसे म्हणती. ती तमोगुणा असे निश्चिती, मधुकैटभ मर्दिनीती. मधुकैटभ नाशार्थ जाण, स्तविता झाला कमलासन. तिचे स्वरूप करीतो वर्णन, ध्यान ऐके राजेंद्रा. दशवदन दशभुज, दशपाद अनंत तेज. कृष्णवर्णाती तेजपुंज, विराजमान दिसतसे. तीन नेत्रांची शोभे माळा, यास्तव दिसतसे सोज्वळा. तैशाची दंत दाढा सकळा, भयंकर रूप दिसे. रूप सौभाग्य कांतीची, प्रतिष्ठा दिसतसे स्त्रीची. दाही हस्तकी आयुधांची, प्रभा फांके दशदिशा. खडग बाण गदा शूळ, शंखचक्र भ्रुशुंडी केवळ. परिघ कार्मुक शिरकमळ, गळत रुधिर धरी करी. तीही प्रत्यक्ष वैष्णवी माया, महाकाली दूरतया. आराधिता पूजितो तया, वश्य करी चराचर. आता सर्व देव शरीरापासून जी का प्रकट झाली भवानी. अमित प्रभा त्रिगुणरूपिणी, महालक्ष्मी प्रत्यक्ष. महिषमर्दिनी ती जाण, श्वेत असे तियेचे आनन. जियेचे भुज नीलवर्ण, श्वेतस्तन मंडल जिचे. रक्तमध्य शरीर जाण, रक्तमय असते जियेचे चरण. जंघा उरु रक्तवर्ण, अत्यंत मद जियेचा. अत्यंत चित्र जियेचे जगन, चित्रमाल्यांबर भूषण. अंगी शोभे चित्रानुलेपण, कांतिरूप सौभाग्यशील. अष्टदश भुजा देवी, प्रेमभावे ती पूजावी. जी सहस्रबाहू वैभवी, शोभतसे जगदंबा. अष्टदश हस्तकी जाण, आयुधे करीतसे धारण. दक्षिणाध करापासून, क्रमे करुण सांगिजती. अक्षमाला कमलबाण, खडगवज्र गदाधारण. चक्र त्रिशूल जाण, शंख घंटा पाशतो. शक्तिदंड आणि चर्म, चाप पाणपत्र कमंडलू उत्तम. ही अष्टदश आयुधे परम, अलंकृत भुजतीही. सर्व देवतामयी जाण, ईशा महालक्ष्मी आपण. भावे करी जो आराधन, लोकस्वामी होयतो. सर्व लोकांचा होयपती, तो सर्व देवांचाही प्रभू निश्चिती. तयाची आज्ञा वागविती, इंद्रादी सर्व सुरवर. आता गौरी देहापासून, जी का झाली उत्पन्न. जी सत्वगुणैक निधान, महासरस्वती ती. जी सुंभासुर निवर्हिनी, साक्षात वर्णिली भवानी. जी अष्टभुजा आयुधपाणी, आयुध तिची सांगतो. बाण मुसल शूल चक्र शंख, घंटालांगल कार्मुक. अष्टहस्तकी आयुधे देख, धरती जाहली राजेंद्रा. ही भक्तीने आराधिता, सर्वज्ञत्व देतसे तत्वता. शुंभ निशुंभांसी समरता, करीती झाली जगदंबा. नरेंद्र या प्रकारे करून, मूर्तीची स्वरूपे केली वर्णन. या देवीचे उपासन, पृथक पृथक श्रवण करी. महालक्ष्मी अष्टादश भुजा,
जेव्हा तियेची करावी पूजा, अथवा महाकाली महाराजा अथवा सरस्वती पूजावी. मध्यदेवीच्या उत्तर दक्षिण अन्य दोघींचे करावे पूजन. पृष्ठभागी त्रयमिथुन पूजावे ते सांगतो. स्वपत्नीसह चतुरानन मध्ये तयांचे करावे पूजन. गौरीसहित पंचवदन दक्षिण भागी पूजावा. लक्ष्मीसहित नारायण तयाचे वामभागी पूजन. पुढे देवीचे त्रय मांडून पूजा त्यांची करावी. जरी अष्टादशभुजा देवी महालक्ष्मी स्थापावी, तिच्या वामभागी पूजावी महाकाली दशानना. दक्षिण भागी सरस्वती अष्टभुजा पूजावी निश्चिती. आता दुसरा प्रकार नृपती तुझ कारणे सांगतो. महाकाली दशमुखा मध्ये स्थापावी सुरेखा. अष्टादशभुजा देखा ती दक्षिण भागी स्थापावी. अष्टभाऊ सरस्वती वाममागी पूजावी निश्चिती. तैसेची काल मृत्यू ते पूजिती दक्षिणोत्तर क्रमाने. व्हावे सर्वारिष्टांचे निरसन म्हणून काल मृत्यूंचे पूजन. आणखी तिसरा प्रकार जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अष्टभुजा सरस्वती जी शुंभाते झाली मारती, तियेची पूजा करावी निश्चिती ऐसे चित्री वाटेल. तैतिसी मध्ये स्थापून दक्षिणेसी करावे लक्ष्मी पूजन. वामभागी काली पूर्ण पूजावी भक्ती नम्र होऊनिया. अग्रभागी देवीत्रय जाण पृष्ठी मिथुनत्रय पूजन. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नवशक्ती पूजाव्या, अथवा तियेच्या नवशक्ती त्यांचे पूजन करावे निश्चिती. सांगतो त्यांच्या नामांप्रती त्या नवदुर्गा जाणाव्या. शैलपुत्री ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा कुष्मांदा स्कंदजननी. सहावी जाणावी कात्यायणी, कालरात्री सातवी ती. महागौरी आठवी जाण, सिद्धिदात्री नववी पूर्ण. नवदुर्गा अनुक्रमे करुण पूजा काळी पूजाव्या. अथवा वैश्वानर पीठाचे ठाई नवशक्ती ते वर्णिले पाही. त्यांची नामे एक लवलाही, त्या पीठदेवता जाणाव्या. पिता श्वेता अरुणा जाण, कृष्णा धूम्रा तीव्रा आपण. स्फुलिंगिनी रुचिरा पूर्ण, ज्वालिनी ती नवविपई. पूजन या नवशक्तींचे अवश्य आदी करावे साचे. रुद्रविनायक याही देवांचे दक्षिणोत्तर पूजन करावे. असो या प्रकारे करून सांगितले पूजा विधान. नमो दैवे या स्तोत्रे जाण, महालक्ष्मी स्तवावी. अवतारत्रयात्री पूजा जेव्हा करावी महाराजा. संपूर्ण मंत्रे स्तोत्रे सहजा, ज्यांची त्यांसी म्हणावी. महालक्ष्मीचे आराधन प्रेमभावे करावे पूजन. महालक्ष्मी तिची महाकाली जाण, तिची महासरस्वती. मूळ माया एकची साचार, तिचेची हे तीन अवतार. कार्यार्थ घेतले समग्र, संशय नाही सर्वथा. जो महालक्ष्मीची पूजा करी, तो या जगाचा प्रभू निर्धारी. त्या कारणास्तव पूजी सत्वरी, चंडिकेते सर्वथा. ती भक्तवत्सला जगन्माता, तियेची पूजा करावी तत्वता. अर्ध्यादिभूषणे गंधाक्षता, पुष्पधूप दीप नैवेद्य. राजोपचारे यथाशक्ती, भावे पूजावी भगवती. नाना भक्ष भोज्य समन्विती, नैवेद्य तियेसी अर्पावा. सुरा मांस रुधिराक्त, बली करावा समर्पित. करू नये ब्राह्मणे यथार्थ, क्षत्रियाने करावा. यथाधिकारे बली करुण, मग देवीसे करावे नमन. आचमनीय सुगंध चंदन, करोद्वर्तन अर्पावे. सकर्पूर तांबूल अर्पण, भक्तिभावे करावे जाण. सद्रदित अंतःकरण, वारंवार असावे. देवीच्या या अग्रभागी मंत्र असे नवार्ण, त्याची नव अक्षरे पूर्ण. मूळ मंत्र जाणावा. त्या मंत्राचे न्यास देख, एकादश असती सम्यक. ऋषी छंद देवता ध्यानादिका, अनुक्रमे करावे. नवार्ण मंत्राचा जप जाण, पाठापूर्वी शत करुण. पाठाअंतीही शत आपण, जप करावा मंत्राचा. तरीच चंडीपाठाचे फळ, प्राप्त होतसे शीघ्र केवळ. नाहीतरी व्यर्थ सकळ, अनुष्ठान पाठाचे. यथाविधी ग्रंथपूजन, आद्यंतती करावे संपूर्ण. आद्यंती प्रणव लावून, चंडीपाठ करावा. उत्कीलन रात्री सुक्त, देवी सुक्त जाण. पाठारंभी करावे पठन, पाठांती संपूर्ण. पठण निवेदन करावे. देवी कारणे जप निवेदन, सुरम्यादी अष्टमुद्रा दर्शन. अथवा रात्री सुक्त देवी सुक्त जाण, पाठानुक्रमे करावे. सुरभी ज्ञान शूर्पयोनी, कूर्म पंकज लिंग निर्यानी. या अष्टमुद्रा तच्छनी, जपा अंती दाखवाव्या. एकचरित्र करणे पठण,
तरी मध्यम वाचावे संपूर्ण, मध्यम चरित्राचा जाण, अर्धपाठ करू नये. अर्धपाठ केला असता विघ्न होतसे तत्वता, ते मध्यम चरित्र वाचिता 3 अध्याय असती पै. प्रथम चरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट, 3 वाचावी चरित्रे श्रेष्ठ, अथवा 2 वाचावी. तैसाची अंत्यचरित्राचा पाठ एकची करू नये स्पष्ट, वाचावे 3 पाठ वरिष्ठ, अथवा 2 वाचावे. कोणत्याही चरित्राचा पाठ नवाचा अर्थ साचा, ऐसा प्रकार संस्कृताचा प्राकृती तो असेना. असो या महात्मे स्तवन, करुणी करावी प्रदक्षिण, साष्टांग घालून या नमन, मस्तकी अंजली धरावा. जगदंबे क्षमस्व म्हणून देवीचे करावे क्षमापण, वारंवार निरालस्य होऊन प्रार्थाविती जगदंबा. प्रतिश्लोकी करावे हवन, ऐसे येथे आहे वर्णन, या सप्तशतीचा जाण हवन प्रकार सांगतो. डामरादी तंत्रसार ग्रंथी, मंडनकृत मालमंत्र पद्धती, भैरवादी सर्व तंत्राची युक्ती, पाहून येथे सांगेन. या सप्तशतीत साचार 7 अनुष्ठानांचे प्रकार वर्णिले असती सविस्तर, अनुक्रमिक परियेसी. 1 नवरात्र विधान जाण, 2 नित्यचंडी विधान, 3 नवदुर्गानुष्ठान, कालरात्री 4थी, 5वी नवचंडीती जाण, 6वी शतचंडी आपण, सहस्त्रचंडी 7वी पूर्ण, हे 7 प्रकारे जाणावे. सहस्त्रचंडी प्रकारे करून लक्षकोटी चंडी करावी पूर्ण. आता या 7 अनुष्ठान अनुक्रमे सांगतो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्र नवमीपर्यंत जाण, उपवास अथवा नक्त करून, अथवा एकभुक्त असावे. उपवासाचे उत्तम फळ, नक्ताचे मध्यम असे केवळ, एकभुक्ताचे कनिष्ठ सकळ फळ प्राप्त असे ते. एकभुक्त व्रताचरण, तीही बक्षावे हविष्यान्न, अथवा अयाचित भषण फळ उत्तम तयाचे. न मागता प्राप्त होईल तेची अयाचित केवळ, स्वकीय वर्णदत्त सकळ तेची उत्तम व्रतासी. असो या प्रकारे करून करावे नवरात्र विधान, प्रतिदिन 1 पाठ जाण, नवपाठ करावे. करुणी संपुटित मंत्र नवार्ण, कवच अर्गला किलक जपुण, सरहस्य करावे पठण, विप्रद्वारा स्वयेवा. नवमीच्या पाठासुद्धा जाण, अष्टमीस करावे पाठ 2, अष्टमी दिवशी अधिवासन होमारंभ करावा. नवमी दिवशी होम समाप्ती, करोणी अर्पावी पूर्णाहुती, 1 कुमारी निश्चिती, प्रतिदिनी जेववावी. सुवासिनी ब्राह्मण भोजन करावे यथाशक्ती आपण, परंतु मुख्य कुमारी पूजन नवरात्र विधानी बोलिले. नवनिवासिनी 1 कुमारी, फळ समान असे निर्धारी, पायसतील घृत अवधारी, ही मुख्य द्रव्ये होमाची. नवरात्राचे हवन उत्तम, येते नाही दशांश होम, बहुपाठ करविता उत्तम, प्रधान होम एकची. स्वशाखेचा आचार्य जाण, तेने स्वगृह्य विधी पाहून, मगे करावे पात्रासादान, ऐसे येथे वर्णिले. सप्तशतीचे पुरच्छरण 4 प्रकारचे असे जाण, जप होम तर्पण मार्जन, उत्तरोत्तर अधिक फळ. पाठ देवीचे आमंत्रण, हवण हे देवीचे भोजन, तर्पणे करुणी रोगशमन, कुष्ठजाय मार्जने. जप यथोक्त पाठे करुण, होम तो मंत्र विभागे जाण, ओम नमः स्वाहा म्हणून आहुती अर्पण करावी. तर्पयानी ऐसे म्हणून मग करावे तर्पण, मार्जयामी येणे मार्जन, देहशुद्धी होतसे. धनवंत तो तेने पाही, होम करावा सर्वदाही, निर्धनासी कारण नाही, तेने पाठ मात्र करावा. सर्वांहुनी उत्तम देख, श्रवणपठणाचे फल अधिक, 12वे अध्यायी सकळीक, देवीने स्वये वर्णिले. नवरात्राचे ठाई जाण, रात्री करावे देवी पूजन, त्याचे अधिक महिमान, जागरण करावे. देवी कथा कराव्या श्रवण, अथवा कराव्या निरूपण, महोत्सव देवीचा जाण यथाशक्ती करावा. सर्व अनुष्ठानी जाण, हाची विधी सांगितला पूर्ण, ऐसे वर्णिले नवरात्र विधान. आता पुढे श्रवण करा. पाहुनी शुभ मास शुभ मुहूर्त, शुक्ल चतुर्दशीपासून निश्चित, पुन्हा शुक्ल चतुर्दशीपर्यंत 30 दिवस नित्यचंडी. प्रतिदिनी 1 पाठ करोणी, 30वा पाठ करावा पूर्वदिनी, ते दिवसी अधिवासन योजुनी पुण्याह वाचन करावे. 30वे दिवशी दशांश होम, पायसतील घृते उत्तम,
दशांश तर्पण मार्जन परम यथाशक्ती करावे. नित्य एक कुमारी भोजन व्रतस्थ असावे 30 दिन. सामर्थ्य नसता ब्राह्मण भोजन यथाशक्ती करावे. जपासी न घडे होम स्पष्ट तेने करावा दशांश पाठ. तर्पण मार्जना भावे निकृष्ट दशांश पाठ करावा. असो या प्रकारे करून सांगितले नित्यचंडी विधान. पुढे नवदुर्गा अनुष्ठान श्रवण आता करावे. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त शुक्ल षष्टीपासून निश्चित. शुक्ल चतुर्दशीपर्यंत 9 दिवस नवदुर्गा. प्रतिदिन एक पाठ करोनी. 9वा पाठ करावा पूर्वदिनी. ते दिवसी अधिवासन योजूनी होमारंभ करावा. 9वे दिवशी मुख्य होम. पायस तिल घृते उत्तम. यथावकाशे तर्पण मार्जन परम. दशांशता येथे नाही. प्रतिदिनी एक कुमारी पूजन करावे अवधारी. नवदुर्गा व्रत यापरी संकटनाशन करावे. ऐसिया प्रकारे जाण केले नवदुर्गा व्रत वर्णन. आता काल रात्री निरूपण सांगतो ते श्रवण करा. पाहुणी शुभ मास शुभ मुहूर्त कृष्ण षष्टीपासून निश्चित. कृष्ण चतुर्दशीपर्यंत 9 दिवस कालरात्री. एक पाठ प्रत्यही करुणी. 9व करावा पूर्वदिनी. अष्टमदिनी अधिवासनी पुण्याह वाचन करावे. 9व दिनी मुख्य होम. पायस तिल घृते उत्तम. यथाविधी तर्पण मार्जन परम. नेम दशांशता येथे नसे. प्रतिदिनी एक कुमारी पूजन करावे अवधारी. संकटकाळी ही चतुरी कालरात्री योजावी. असो या प्रकारे करून कालरात्रीचे निरूपण संक्षेपे केले तुझ लागून. ही 4 विधाने सांगितली. या चहू विधानांचे ठाई पाठ एक करावा पाही. एक कुमारी भोजन तेही प्रत्येक दिवशी करावे. होमाची मुख्य द्रव्ये जाण त्यांचे केले निरूपण. समिधा उपद्रव्यांचे वर्णन होमविधानी सांगुते. आता नवचंडीचे विधान सांगतो मी तुझ लागून. एकचित्ते करी श्रवण नवचंडी प्रकार तो. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे 9 दिन 9 दिवसवरी अनुष्ठान नवचंडीचे बोलिले. प्रतिदिनी एकोत्तर वृद्धिपाठ 9 दिन करवावे स्पष्ट. नवमदिनीचे नवपाठ वरिष्ठ. अष्टमदिनी करवावे. पाठार्थ वरावे ब्राह्मण. प्रतिदिनी एक नूतन. नवमीच्या पाठाचा विप्र जाण. अष्टमी दिवशी वरावा. प्रथम दिवशी 1 पाठ. दुसरे दिवशी 2 स्पष्ट. तृतीय दिनी 3 वरिष्ठ. ऐसे एकाधिक प्रत्यही. एवं 9मे दिवशी नवपाठ. ते करावे अष्टमी दिनी स्पष्ट. अधिवासन करुणी नीट. पुण्याह वाचन करावे. 9मी दिवशी दशांश होम. पूर्णाहुती करावी उत्तम. तर्पण मार्जनांचा धर्म दशांश माणे करावा. प्रथम दिनी कुमारी 1. द्वितीय दिनी 2 देख. तृतीयेसी 3 सम्यक. चतुर्थ दिनी 4 त्या. ऐसी एक वृद्धी करुण कुमारिकांचे करावे पूजन. 9मी दिवशी नवदान कुमारिका पूजाव्या. एवं पंचतत्वारिशत पाठ करवावे यथास्थित. तितुक्याची कुमारी निश्चित. सुवासिनी तितुक्याची. ब्राह्मण पंचतत्वारिशत भोजनी करावे सर्वांतृप्त. अथवा यथाशक्ती निश्चित ब्राह्मण करावे पाठार्थी. असो या प्रकारे करुण करावे नवचंडी व्रत जाण. करिता याचे अनुष्ठान सर्व संकटे निरसती. आता शतचंडीचे अनुष्ठान सांगतो मी तुम्हा लागून. शुभ मास मुहूर्त पाहून आरंभावी शतचंडी. सप्तशतीचे पाठ शत संपवावे 4 दिवसांत. 5वे दिवशी निश्चित होम हवन करावे. 10 ब्राह्मण आमंत्रुण. दशोत्तर वृद्धी पाठ जाण प्रतिदिवशी करवावे पूर्ण. चतुर्थ दिवशी शत होती. यापरी द्विजमुखे करुण शतपाठ करवावे जाण. चतुर्थ दिवशी संपवून अधिवासन करावे. द्रव्य सामर्थ्य असता पूर्ण. प्रथम दिवशी 10 ब्राह्मण. दुसरे दिवशी पाठा लागून 20 ब्राह्मण आमंत्रावे. तिसरे दिवशी 30 द्विज. चौथे दिनी 40 सतेज. ऐसे शत द्विजमुखे पाठ सहज करुणी शतचंडी करावी. ऐसे शतपाठ संपवून चतुर्थ दिवशी अधिवासन नांदी श्राद्ध पुण्याह वाचन चतुर्थ दिनी करावे. पंचम दिनी दशांश हवन करावे. दशांश तर्पण मार्जन. प्रतिदिनी कुमारी भोजन दशोत्तर वृद्धी करावे. अथवा 5वे दिवशी जाण
नांदी श्राद्धांत पुण्याह वाचन, करोणी दशांश होम तर्पण, पूर्णाहुती अर्पावी. प्रथम दिवसी कुमारी दश, दुसरे दिवशी पूजाव्या 20, तृतीय दिनी कुमारी 30, चतुर्थीसी 40 असाव्या. कुमारी ऐशाची प्रतिदिनी दशोत्तर रुद्धी सुवासिनी, तैसेची ब्राह्मण सर्व मिळवणी समारंभ करावा. जरी होम तर्पण मार्जन, कदा न घडे आपणासी जाण, तद्वावे दशांश पाठ प्रमाण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती. असो या प्रकारे करुण शतचंडीचे अनुष्ठान, करिता सर्वासी कल्याण, प्राप्त होय निर्धारे. याचे करिता अनुष्ठान, सर्व बाधा जाती निरसून, सकळ संकटापासून मुक्तता होय तत्काळी. आता सहस्रचंडी अनुष्ठान सांगतो ते करावे श्रवण, पूर्ववत शुभ दिन पाहून आरंभावी सहस्रचंडी. सप्तशतीचे पाठ सहस्त्र, 4 दिवसात करावे समग्र, 5वे दिवशी होम सत्वर, दशांश भागे करावा. शतब्राह्मण आमंत्रण, शतोत्तर रुद्धी पाठ जाण, प्रतिदिवशी करवावे पूर्ण, सहस्र होती 4थ्ये दिवशी. प्रथम दिवशी 100, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी 300 निश्चित, 400 4थ्ये दिनी. 100 ब्राह्मणद्वारा सहस्र पाठ वेगे करा, याद्वा शशोत्तर रुद्धी द्विजवरा आमंत्रावे अनुक्रमे. प्रथमा दिवशी शतब्राह्मण, द्वितीय दिनी 200 पर्यंत, तृतीय दिनी शतके 3, 4 शतके 4थ्ये दिनी. 4थ्ये दिवसा समाप्ती करावी सहस्रचंडी निश्चिती, स्वस्ती वाचन अधिवास स्थिती, चतुर्थ दिनी करावी. पंचम दिनी दशांश हवण, दशांश करावे तर्पण मार्जन, प्रतिदिनी कुमारी भोजन, शतोत्तर रुद्धी करावे. प्रथम दिनी कुमारी शत, द्वितीय दिनी 200 निश्चित, तृतीय दिनी 300 पर्यंत, 4 शतके 4थ्ये दिनी. आद्य दिनी सुवासिनी शत, द्वितीय दिनी 200 निश्चित, तिसरे दिनी 300 पर्यंत, 4 शते 4थ्ये दिनी. एवं सहस्र संख्या ब्राह्मण, सहस्र कुमारींचे पूजन, तितुक्याची सुवासीन जाण, ब्राह्मण भोजन यथाशक्ती. जरी होम तर्पण मार्जन, कदा न घडे आपणासी जाण, तद्भावी दशांश पाठ पूर्ण, सहस्र चंडीचा करावा. श्रवण पठणांचे केवळ फळ, 12वे अध्यायी वर्णिले सकळ, म्हणून जे करावे ते सफळ, होत असे निश्चिये. असो या प्रकारे करुण सहस्रचंडीचे केले वर्णन, याचे करिता अनुष्ठान, सर्व बाधा निरसती. सहस्रचंडीचे अनुष्ठान पाहोणी 1,00,000 कोटी चंडी जाण, करावी सामर्थ्य असलिया पूर्ण, द्रव्य बळे करुणिया. ब्रह्मचारियासी जाण, सिद्धी होय पाठे करुण, गृहस्थासी मुख्य हवण, तर्पण करणे वानप्रस्थी. संन्यासियासी मार्जन, मुख्य बोलिले असे जाण, आश्रम परत्वे धर्मपूर्ण, सिद्धी कारणे निवेदिले. अतिसंकट महोत्पात, महाभय जहालिया प्राप्त, वंशवृद्धी वावया निश्चित, शतचंडी करावी. अनावृष्टी महामारी, महारोग व्यापता शरीरी, बालग्रह ब्रह्मराक्षस फेपरी, यांची शतचंडी मुख्य असे. शतचंडीचा मंडप जाण, सांगतो मी तुम्हा लागून, शुभ मास मुहूर्त पाहून, मंडप जाण करावा. षोडश स्तंभ मंडित जाण, चतुद्वारे करावे निर्माण, शतचंडी मंडप प्रमाण, सांगितले तुझ लागी. सहस्रचंडीच्या मंडपा, 20 स्तंभ निर्मावे नृपा, ध्वज पताका कटादी साक्षेपा, शोभा तयासी आणावी. करावे चतुद्वार मंडित, वस्त्रादिके शोभा बहुत, मंडपामध्ये वेदिका निश्चित, देवी तेथे पूजावी. देवीच्या ईशान्येसी जाण, ग्रहपीठ करावे निर्माण, पाहोणिया नैऋत्य कोण, वास्तुपीठ निर्मावे. देवीपीठाच्या पश्चिमेसी कुंड निर्मावे होमासी, मेखलायोनी कंठासी, यथाविधी निर्मावे. सहस्त्रोमाचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड निर्माण, लक्षरुद्धीचे ठाई प्रमाण, हस्तरुद्धी करावी. सहस्रचंडीचे ठाई जाण, चतुर्हस्त कुंड प्रमाण, शतचंडी कुंडाचे माण, 2 हस्त चतुरस्त्र. शतचंडीचे दशांश हवन, त्याहुणी जे हवन न्यून, हस्तमात्र कुंड प्रमाण, अथवा संडिले निर्मावी. पूर्वोक्त ईशान्य ग्रह वेदिका, हस्तमात्र निर्मावी देखा, मध्ये देवीची वेदी सुरेखा, अष्टकोणा निर्मावी. हस्तोच्च मात्र प्रमाण सकळ, तदुपरी निर्मावे वरुणमंडळ, अथवा सर्वतोभद्र केवळ, वेदीवरी निर्मावे. नाना दीप रंगमाळा काढून,
विचित्र मंगलवाद्ये वाजवून देवीचा महोत्सव संपूर्ण यथाशक्ती करावा. आता सांगतो प्रतिमा प्रमाण, शिलामृतिका धातू रत्न, काष्टवालुका चित्रलेखन, मनोमय या 8 जाण. शिलामय उच्च चतुरंगुळ, वितस्ती उच्च धातूची केवळ, उच्च द्वादशांगुळ सकळ, काष्टमयी निर्मावी. काष्टमय प्रतिमेचा विस्तार, चतुरंगुळ करावा सुंदर, मृत्तिकामय प्रतिमा साचार, 24 अंगुळे उच्चती. मृत्तिका प्रतिमेचा विस्तार, षडंगुळ असावा साचार, रत्नांची प्रतिमा ती सुंदर, अंगुष्ट पर्व मात्र निर्मावी. सकळ प्रतिमा ज्या त्याहून, मृन्मय प्रतिमा वरिष्ठ जाण, ऐसे मंत्रलिंग असे पूर्ण, महिमयी म्हणोनी. महिमयीचे आराधन, सुरथराजा करुणी जाण, सावर्णी मनू झाला पूर्ण, 14मध्ये श्रेष्ठ तो. असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा, अष्टादशभुजा करावी प्रतिमा, अथवा अष्टभुज असे सुगमा, यद्वा चतुर्भुज करावी. ती एकची करिता निर्माण, सर्व देवता संतुष्ट पूर्ण. आता एकाग्र होऊन एकचे ध्यान तिहींचे ध्यान. या माता मधुकैटभ प्रमथनी, या महिषोन्मुलिनी, या धूम्रेषण चंडमुंड मथनी, या रक्तबीजाशणी, शक्ती शुंभ निशुंभ दैत्यदलिनी, या सिद्धिलक्ष्मी परा, सा चंडी नवकोटी मूर्तिशिता, महापातू विश्वेश्वरी. ऐसा वर्णिला ध्यान प्रकार. आता सांगतो यंत्रोद्वार, जे यंत्र काढिता सत्वर, प्रत्यक्ष देवी बैसेवरी. यंत्री देवी स्थापिल्या वाचून, पाठाचे फळ न होय पूर्ण, ऐसे सकळ यंत्री वर्णन, केले असे निश्चये. आतमध्ये काढूनी त्रिकोण, त्याचे बाहेरी षटकोण जाण, त्याचे बाहेरी वृत्तवेष्टून, बाह्यष्टदळे काढावी. त्याचे बाहेर धरणीत्रय, चतुरस्त्र काढिता होय, त्याचे बाहेर करावी सोय चतुद्वारांची. ऐसे यंत्र निर्मुनी निश्चित, पंचरंगे करावे शोभिवंत, तेथे देवी येऊनी बैसत, संशय नाही सर्वथा. सुवर्णरौप्य ताम्र जाण, त्याचे यंत्र करावे निर्माण, ते देवीचे कल्पोणी आसन, यंत्रावरी स्थापावी. उदक अथवा गोमये करुण, तेने यंत्र करावे निर्माण, शंखघंटा कलश पूजन, यंत्रावरी करावे. जितुके शक्तीपर पूजन, तितुके यंत्री करावे जाण, अग्निपासी उष्णतापूर्ण, तेसी देवी यंत्रापासी. देवी पर असे जो का होम, कुंड अथवा स्तंडिले परम, संस्कार काळी यंत्र उत्तम, अवश्यमेव काढावे. देवीच्या अष्टगंधे लिहून, जो आपणासी करी रक्षण, भूतप्रेत पिशाच जाण, बाधा न करी तयासी. अगर कस्तुरी गोरोचन, कुंकुममासी नखचंदन, अष्टम तगरांचे गंध जाण, गंधाष्टक देवीचे. आता नाना ओम द्रव्ये जाण, त्यांचे करीतो निरूपण, पायस तिल घृत ही पूर्ण, मुख्य द्रव्ये होमाची. दधी क्षीर आणि घृत, येणे वीर्यवृद्धी होय निश्चित, तिल तंडुले बळाद्भुत, यवे बंधुबळ पावेतो. समिधा अश्वत्थ पलाश जाण, अर्क अपामार्ग दले करुण, पलाश पुष्पे करी हवन, लक्ष्मी प्राप्त तयासी. धत्तुर पुष्पे मलिका जाती, जपा कुसुमे होमे करीती, शिव संतुष्ट होय निश्चिती, शत्रुविनाश होतसे. बिल्व नारंगी नारी केळे, डाळिंब द्राक्षे निंबू फळे, खर्जूर पूग बकुळे कमळे, होमिता तुष्टी होतसे. दुर्वांकुर कुश आम्रफळ, करवीर भष्य भोज्य गुगुळ, अन्न इशू गोधुमे सकळ, कार्यसिद्धी होतसे. असो या प्रकारे करुण, सामग्री सिद्ध करावी जाण, शाक्त धर्मे करावे स्नान, अभ्यंगमर्दन करावे. शाक्त धर्मे संध्योपासन, पश्चिमद्वारे सह ब्राह्मण, करावे मंडप प्रवेशण, मंत्रघोषे करुणिया. मंडप देवतांचे पूजन, करावे यथाविधी करुण, मग भूशुद्धी भूतशुद्धी जाण, प्राणप्रतिष्ठा करावी. गणेश पूजा स्वती वाचन, नांदी श्राद्धांत करावे जाण, करोणी आचार्या दिवरण, ऋत्विगादी यथाविधी. अंतमातृका बहिर्मातृका, करावे केशवादी न्यास देखा, नवारणाचे न्यास सकळिका, एकादश करावे. मग करावे देवीचे ध्यान, मानसोपचारे पूजन, शंखपूजा करावी जाण, यंत्रावरी ते काळी. पीठदेवतांचे पूजन, मग सर्वतो भद्र मांडोन, ब्रह्मादी देवता पूजून, कलश स्थापन यथाविधी. पूर्णपात्री रक्तवस्त्रावरी, यंत्र काढावे अवधारी, यंत्रावरी देवी सत्वरी, यथाविधी स्थापावी.
अनुक्रमे मंत्रपूजन, उष्णोदके मंगलस्नान, श्रीसुक्त देवी सुक्त म्हणून अभिषेक करावा. दुर्गा सरस्वती सुक्त जपोण देवीचे घालावे महास्नान. पुष्पापर्यंत पूजा आणून सहस्र पुष्पे अर्पावी. आवरण देवतांचे पूजन, शेषपूजा करावी संपूर्ण. मग चतुष्षष्टी योगिनी पूजन, बलिदान करावे. करोणी कुमारी पूजन, कुंड संस्कार करावा जाण. कुंडामध्ये यंत्र काढून अग्निस्थापन विधियुक्त. सूर्यकांतापासून जाण, अग्नी करावा उत्पन्न. अथवा अग्निहोत्र गृहांतून अग्नी आणून स्थापावा. कवच अर्गला किलक, मुख्य त्रयोदश अध्याय देख. रहस्यांचे अध्यायत्रिक, होम सर्वांचा करावा. किंवा 13 अध्यायी करून 700 मंत्रांचे करावे हवन. कवच अर्गला किलक वर्जून रहस्यत्रय वर्जावे. अथवा सामर्थ्य नसता जाण, नवार्ण मंत्रे करावे हवन. अथवा नमोदैवे मंत्रे करून हवन सर्वांचे करावे. अथवा जयंती मंगलाकाली येणे करावा होम सकळी. संतुष्ट होतसे महाकाली, महालक्ष्मी सरस्वती. पीठ देवता, आवरण देवता यांच्या नाममंत्रे होम तत्वता. मुख्य होमाचे आद्यती करिता घृताहुती अर्पाव्या. नित्यचंडी होमाचे ठाई जाण, एकेकास 30 आहुती अर्पण. नवरात्री नवदुर्गा हवण, कालरात्री तिसरी ती. या तिन्ही हवनांचे ठाई दशाहुती अर्पाव्या लवलाही. नवचंडी हवन करिता पाही 50 आहुती अर्पाव्या. शतचंडीचा होम करिता शताहुती अर्पाव्या तत्वता. आणि सहस्रचंडी होमिता सहस्राहुती अर्पाव्या. मग स्विष्टकृत पूर्णाहुती यथाविधी होम समाप्ती. पीठदान आचार्यप्रती ऋत्विजांसी दक्षिणा. सामर्थ्य असलिया जाण, वस्त्रे अलंकार भूषण. सर्वांसी करावे अर्पण, ब्राह्मण भोजन करावे. आता कामना परत्वे हवन, मुख्य द्रव्ये करावे जाण. संपुटित करावा मंत्र नवार्ण, त्या मंत्री योजावा. विद्या कामना असता जाण, वाग्भव संपुटित करी पूर्ण. लक्ष्मीपुत्र प्राप्ती लागून, कामराज संपुटित. मधुकैटभ विद्रावी हा मंत्र, त्याचा जप करिता पवित्र. राजचोरादी भय समग्र, नाश पावे सर्वही. जयंती मंगला येणे देख, जाती महामार्यादी उपद्रव अनेक. देही या आदिमंत्रे सम्यक, सौभाग्य कामना प्राप्त होती. वंदितार्घी युगे येणे, राजसन्मान प्राप्त होणे. स्फोटादिव्याधी नाशा करणे, रक्तबीज वदे हा मंत्र. अचिंत्य रूप हा जपता मंत्र, जाय हृदय संताप सर्वत्र. नतेभ्या सर्वदा पवित्र, सर्व पाप क्षय करी. स्तुवदभ्यो भक्ती पठथा मंत्र, सर्व व्याधी नाश क्षिप्र. चंडिके सतत हा पवित्र, येणे संतुष्ट जगदंबा. देही सौभाग्य हा मंत्र, आरोग्य कामना पूर्ती सर्वत्र. विदेही द्विषिता हा पवित्र, येणे उच्चाटन होतसे. विद्यावंते यश हा मंत्र, विद्या यश लक्ष्मी सर्वत्र. विदेही देवी कल्याणम हा पवित्र, येणे कुटुंब संरक्षा. प्रचंड दैत्य दर्पग्ने हा मंत्र, वादव्यवहारी जय सर्वत्र. चतुर्भुजे चतुर्वक्र, येणे पुरुषार्थ सिद्धिती. कृष्णेन संस्तुते हा मंत्र, येणे मंत्र सिद्धी सर्वत्र. हिमाचल सुता हा पवित्र, जपता तपयोग सिद्धिती. सुरासुर शिरो हा मंत्र, येणे जनवश होती सर्वत्र. इंद्राणीपती येणे पवित्र, चित्तशुद्धी होतसे. देवी प्रचंड दोर्दंड मंत्र, जलोदर नाशी सर्वत्र. देवी भक्तजनो हा पवित्र, येणे पर्जन्य वृष्टिती. पत्नी मनोरमा हा मंत्र, याचा जप करिता पवित्र. पत्नी प्राप्त होय क्षिप्र, संशय नाही सर्वथा. प्रतिश्लोकी प्रतिचरिती, मंत्र योजावे आदी अंती. अथवा लक्ष जप केलिया निश्चिती, दक्षांश होम करावा. प्रथमाध्यायी मंत्र साधन. सांगितले तुझ लागून, तेसेची येथे करिता पूर्ण. मंत्रसिद्धी होतसे. आता तुम्ही करावे श्रवण, जे का नियमधारी ब्राह्मण. सप्तशतीचा पाठ आपण, नियम धरून जे करती. त्यांचीच फल होय प्राप्त, इतरांचे व्यर्थ जात. ते नियम सांगतो निश्चित, श्रवण आता करावे. क्षमा सत्य दया दान, शौच इंद्रिय निर्गह जाण. देवपूजा अग्निहवन, संतोष चौर्य वर्जनते. आमिष वर्जन करावे, येथे नेमिले असे स्वभावे. मुख्य आमिष ते जाणावे,
मांस ऐसे म्हणती तया. धान्यांमध्ये आमिष जाण, मसूर माश हे प्रमाण. फळांमध्ये जंबीर आपण, निंबू भेद जाणावा. रसांमध्ये म्हैशी दुग्ध, दुसरे अजाक्षीर अशुद्ध. परी गोदुग्ध असे शुद्ध, म्हैशी दुग्ध अपवित्र. शाकांमध्ये आमिष जाण, दोडका घोळ शेपू आपण. अफू राजगिर पत्रपूर्ण, शाका आमिष जाण. पलांडू आणि लशुन, तेने पुण्यशय होय जाण. सांगितले पदार्थ वर्जन, अवश्यमेव करावे. हिंसा करू नये जाण, शाप देऊ नये आपण. असत्य बोलू नये पूर्ण, नख रोमेन छेदावी. अस्ति कपलांचे स्पर्शन, क्रोध करू नये आपण. महोदकी प्रवेशुनी स्नान, करू नये कदापि. चांडाळाशी संभाषण, अगोत वस्त्रांचे धारण. अन्याची माळा वस्त्र आसन, पूर्वोक्त सर्व वर्जावी. उच्छिष्ट आणि चंडिकांना, क्षुद्रे आणि ते आपण. आमिष पिपिलिकायुक्त जाण, बक्षू नये कदापि. अंजलीने उदकपान, करू नये कदापि आपण. उच्छिष्ट असू नये जाण, मुक्तकेश असू नये. आचमना वाचून, राहू नये कदापि जाण. अथवा श्रोत्रांचे स्पर्शन, आचमना भावी करावे. गंध भस्मांचे धारण, वारंवार करावे जाण. दक्षिणपूर्व करुणी चरण, निजू नये सर्वथा. करुणी पाद प्रक्षालन, मग बैसावे आसनी जाऊन. सांगितले नियम पूर्ण, अवश्यमेव करावे. पूर्वोक्त नियम धारण करिता, फल प्राप्त होय तत्वता. ही संस्कृत पाठाची व्यवस्था, सांगितली तुझ लागी. करावे प्राकृताचे पठण, त्याचे नाही नियमधारण. सांगितले होमविधान, तेही प्राकृती असेना. असो पावस तिल घृते जाण, प्रतिश्लोकी करावे हवन. याचे सांगितले विधान, यथाशक्ती करोणिया. आता सिंहावलोकने करून, सांगतो ग्रंथाचे वर्णन. स्तोत्रमंत्रे करावे हवण, देवी कारणे शुभ हवी. पुन्हा नाममंत्रे जाण, करावे देवीचे पूजन. आपण एकाग्र होऊन, शुद्ध असावे मानसी. बद्धांजली नमस्कार, करावा देवी ते सादर. देवीचे स्वरूप सुचिर, आपुले ठाई भावावे. होऊनी तन्मय सत्वर, जो या प्रकारे निरंतर. पूजा करीतसे सादर, भक्ती नम्र होऊनिया. तो मनासारिखे भोग भोगुनी, देवी सायुज्य पावे जनी. ऐसी व्यासाची हे वाणी, संशय काही असेना. जो नित्य चंडिके लागून, पूजा न करी दुर्जन. त्याच्या सर्व पुण्याचे दहन, करी शनार्धे जगदंबा. यथाशक्ती राजोपचार, देवीसे अर्पावे प्रियकर. षोडोपशोपचारे पूजा प्रकार, करुणी देवी ते पूजावे. खड्गिनी शुलिनी हा मंत्र एक, शुलेन पाही हे मंत्र चार देख. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक, तीही चरित्री अनुक्रमे. या दशमंत्रे करुणी जाण, करावे पंचवार प्रदक्षिण. नमो दैवे पंचक म्हणून, नमस्कार घालावे. सर्व स्वरूपे हे मंत्र पंचक, येणे स्तोत्री स्तवावे देख. द्रव्यहीन मंत्रे सकळीक, पूजा देवीसी समर्पावी. ऐसे नित्य देवीचे पूजन, जो का करीतसे अनुदिन. तयासी देवीचे सायुज्य जाण, प्राप्त होय निर्धारे. या कलियुगी मुख्य, देवीचे आराधन सम्यक. तैसे इतर देवांचे देख, पूजन नाही बोलिले. जैसे देवीचे मंत्र फलती, इच्छिले फल तत्काल देती. तैसे इतर देवांचे मंत्र निश्चिती, न होती तत्काल सफलित. असो या अध्यायीचे ठाई जाण, केले वैकृतिकर रहस्य वर्णन. पुढील अध्यायी निरूपण, मूर्ती रहस्य परिसावे. याचे करिता श्रवण पठण, सर्व बाधा जाती निरसून. सकळ संकटापासून, मुक्त होय निर्धारे. आणि तयासी होमाचे फळ, प्राप्त होतसे तात्काळ. देवी एके बैसोनी जवळ, हे द्वादशाध्यायी निरूपिले. मानसी इच्छिले सकलार्थ, देवी पूर्ण करी समर्थ. सिद्ध होती सर्व पुरुषार्थ, याच्या श्रवण पठने पै. श्रीदेवीने जैसे वदविले, तैसेची येथे निरूपिले. त्या देवीसी नमन वाहिले, राम करी सर्वदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे वैकृतिक रहस्यम तथा होमादि विधान वर्णनम नाम पंचोदशोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा
आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.